अल्पसंख्याक अध्यक्ष मजरुद्दीन, महिला उपाध्यक्ष आमच्या रेखाताई राहेरे आणि ज्येष्ठ नागरिकाचे जिल्हाध्यक्ष विश्वंभरराव भोशीकर आणि उपाध्यक्ष सुभाषजी गायकवाड यांची उपस्थिती होती आणि आमची तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि नवीन निवड झालेले पदाधिकारी आणि दोन्ही तालुक्याचे आमचे पूर्ण पदाधिकारी विधानसभेसहित आम्ही उपस्थित होतो। पूर्ण लोहा कंधार विधानसभा पूर्ण ताकदीने लढवायचा निर्णय या बैठकीत झाला आणि जिल्हा अध्यक्षांनी सुद्धा आज या ठिकाणी सर्वांना सांगितलं की हा मतदारसंघ आपला लढायचा आहे। मी फॉर्म भरण्यापासून ते निकाल लागेपर्यंत या मतदारसंघाच्या बाहेर जाणार नाही असं सगळ्यांनी आपल्या ताकदीनं या मतदारसंघाची निवडणूक जिंकायची आहे आणि पवार साहेबांना पुन्हा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे हे सिद्ध करून द्यायचा आहे असा निर्णय आमचा या बैठकीत झाला, एकमताने झाला। त्यामध्ये जिल्हा अध्यक्षांनी आमच्या एक नवीन कार्यक्रम सुरू केला आहे। गाव तिथं अध्यक्ष, तालुक्याला अध्यक्ष, जिल्ह्याला अध्यक्ष, महाराष्ट्राला अध्यक्ष, देशाचा अध्यक्ष, तसं गावाचा अध्यक्ष म्हणून आता 3 अध्यक्षाची सुद्धा आमची इथं या बैठकीत निवड झाली। संगूच्या वाडीचे गावचे अध्यक्ष गोविंद कुंभारे झाले, भादरपुऱ्याचे अध्यक्ष पेटकर रामरावजी पेटकर झाले आणि बोरीखुर्दचे अध्यक्ष विश्वंभर नरवड झाले, म्हणजे गावाला अध्यक्ष। आता आम्ही टोटल आमच्या जेवढ्या गावं आहेत कंधार लोहा तालुक्यात या दोन्ही तालुक्यामध्ये गाव तिथे अध्यक्ष, गाव तिथे राष्ट्रवादी तुतारी। राष्ट्रवादी म्हणलं तर ते बोगस म्हणतात, आता ते बोगस हे ओरिजिनल हां, हे बापाची आहे ते पुतण्याची। म्हणून या राष्ट्रवादीचा गाव तिथं राष्ट्रवादी, गाव तिथं अध्यक्ष, गाव तिथली बूथ जिथं बूथ आहे तिथं बूथ कमिटी प्रमुख। आम्हाला ह्या 8 दिवसामध्ये बूथ कमिटीचे प्रमुख नेमायचा आम्ही निर्णय केला आहे आणि त्या दृष्टीनं कामाला लागलो। आमची ही 5 माणसाची कमिटी आहे। आता यामध्ये हसवारी आमचे सर डॉक्टर माधवराव शिंदे सर, तेही दोन्ही तालुक्यामध्ये आहेत। दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष शिंदे सर आणि विधानसभा अध्यक्ष मी, आणि आम्हाला कमी वाटले तर 1-2 आम्ही डांगे साहेबासारखे म्हणजे ज्या जुनी माणसं आम्हाला दोन्हीकडे चालणार आहेत अशी या कमिटीमध्ये आम्ही घेणार आहोत। आणि या कार्यालयाचा सुद्धा जिल्हा अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन आणि शुभारंभ झाला। हे कार्यक्रम झाले, त्याच्यामुळे वेळेचा अभाव आहे, तुम्हालाही उशीर झाला आहे, मलाही आता 4:40चा गाडीचा टायमिंग आहे। गाडी किती लेट आहे बघ मोबाईलवर। हां, असा कार्यक्रम आहे। आता लोहा येथे पत्रकार परिषद झाली आणि त्या एकनाथदादा पवार यांनी स्पष्ट सांगितले की बाबा महाविकास आघाडीतून फक्त शिवसेनेलाच या ठिकाणी आम्हाला जागा सुटेल आणि मशालीकडून आम्ही निवडणूक लढवणार आहे। तुम्ही इकडे दावा करत आहेत की राष्ट्रवादी पक्षाला सुटेल, महाविकास आघाडी नेमकं कोणत्या पक्षाला तिकीट देणार ते कळेल। घोडा मैदान जवळ आहे, दावा करता येतो, आम्हालाही करता येतो, त्यांनाही करता येतो। पण नांदेड जिल्ह्यामध्ये आमचे 2 मतदारसंघ हे राष्ट्रवादीचे राखीव आहेत, एक किनवट आणि दुसरा कंधार लोहा, आणि 2च आम्ही घेणार आहोत। आता 3ची मागणी आहे आमच्या, तसं तर 9 मतदारसंघात आमचे आले आणि जिल्हा अध्यक्षांनी सुद्धा सांगितले की हे कंधार लोहा मतदारसंघ आम्हाला लढायचा आहे, त्या ताकदीनं मी एवढी यादी घेऊन आलो आणि हे कामं मला पाहिजेत अशी सक्त ताकीद आमच्यासहित उमेदवारासहित सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आज दिलेली आहे। संजय राऊतांनी 12 तारखेला येऊन कंधार लोहा मतदारसंघात मशाल पेटणारच आहे असं सांगितलं। तो ठीक आहे ना, महाविकास आघाडीमध्ये हातात मशाल आणि वाजवायला तुतारी असं मिळूनच जाणार आहे ना, हे असं सूत्रच आमचं मिळून। एकनाथदादा पवारला स्पष्ट सांगितले की बाबा कंधार लोहा मतदारसंघाची जागा शिवसेनेला आहे आणि तुम्हाला तिकीट फायनल आहे। 22 तारखेला त्यांची बैठक झाली म्हणून बैठकीत स्पष्ट सांगितलं म्हणून त्याच्यामध्ये कामाला लागली। ही जागा आहे ते जयंत पाटलांची आहे शेका पक्षाची,
राष्ट्रवादी 4 नंबरला आणि 3 नंबरला सेना आहे इथे. 2 नंबरला वंचित होतं मागच्या वेळेस. आणि जी मतदारसंघ ज्यांनी जिंकला आहे त्यांना आहे. आणि जयंत पाटलांनी घोषित केलं आहे आम्हाला एकही मतदारसंघ लढायचा नाही. आणि बहुतेक सांगोला काहीतरी ते लढणार आहेत. म्हणून ही जागा राष्ट्रवादीलाच लढायची आहे. म्हणून घोंगडी बैठक लागली. दुसरा टप्पा, आता तिसरा टप्पा लागणार आहे. 2 टप्प्यात आमच्या 50 मतदारसंघात गेलो. पहिला 20, दुसऱ्या 30. आता विद्यमान आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांनी देखील स्पष्ट कालच्या त्यांच्या